केवळ पैशाने उमेदवार निवडून येतो हा आपला अंधविश्वास आहे। नुसत्या पैशाने येत नाही। कटू सत्य आहे की पैशाशिवाय माणूस निवडून येत नाही। पण पैसा आहे आणि तुम्ही घरी बसलात तर खाटल्यावर मतदार येत नाही, मतदारांच्या दारात जावं लागतं। मित्रांनो, म्हणून मग सामाजिक प्रश्नाकडे येऊन मी थांबतोय किंवा शेवटच्या वाक्यात म्हणतोय की आता महेंद्र दळवीकडनं मोठ्या अपेक्षा आहेत। आदरपूर्वक प्रत्येक माणसाच्या मनातलं मी आता बोलतोय। माझं भाषण थांबण्यापूर्वी जी 5-6 वाक्य मी बोलणार आहे ती तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा। तुमचे जर खरंच कुठे पिये असतील तर त्यांनी निदान नोंदवून ठेवा। एवढ्यासाठी की रेवस करंजा पूल हे बॅरिस्टर अंतुलेंचं स्वप्न होतं, त्यांनी जाहीर केलं होतं, अजून झालेला नाही। आज सांगतोय अटल सेतू जाहीर झाला। तुमच्या प्रयत्नामुळे तो आता रेवस करंजा पूल कागदावर आलाय। वस्तुस्थितीप्रमाणे जमिनीतून वर यायला पाहिजे। आज तुम्ही जे तुमचं आश्वासनांचं पत्र देणार आहात त्यात लोकांपुढे बाजू मांडा की मी नक्की रेवस पूल मंजूर होण्यासाठी काय केलं आणि किती दिवसात रेवस पूल मंजूर उभा राहणार आहे। लोकांचा गैरसमज आहे की रेवस पूल होणारच नाही। अरुण शेठ इथे आहेत, परशुराम पुरिया, हे सगळं प्रकरण सगळ्यांना माहिती आहे। त्यावेळेला एक योजना जाहीर झाली होती शरद पवारांच्या सहीचं, MMRD प्लॅन मंजूर झाला होता, आजही तहसीलदार ऑफिसमध्ये आहे। तिसरी मुंबई ही MMRDच्या प्लॅन प्रमाणे अलिबाग तालुक्यात होती, तो प्लॅन बासनात गुंडाळून ठेवलेला आहे। आता तुम्ही तुमच्या पुढच्या सभांमध्ये कुठल्या राजकारणावर बोलला नाही तरी चालेल, पण ह्या शिंदे सरकारने किंवा तुमच्या सरकारने तुम्ही विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी आणि अलिबाग तालुक्याच्या विकासासाठी काय केलं आणि किती निधी मंजूर झालाय तो ठळकपणे प्रसिद्ध व्हावा। थांबत नाहीये। कार्लेखिंडीतला बोगदा आणि मांडव्यापासूनचा अंतर्गत बोगदा, जमिनीखालचा बोगदा हा शासनाच्या दरबारी आजही पेंडिंग आहे। तो बोगदा पुढे कॉफर्ड मार्केट जवळ जोडला जाणार आहे आणि डायरेक्ट मंत्रालयाजवळ उघडणार आहे। आता पंतप्रधानांनी तो तिसरा टप्पा मंजूर केलेला आहे, मात्र मांडव्यापर्यंतचा जमिनी अंतर्गत बोगद्याबद्दल कुठेही अजून आलेलं नाही। त्याबद्दल काहीतरी आलं पाहिजे। हे का तर भारताच्या संपूर्ण नकाशावर अलिबाग असं एकटं शहर आहे की जे विविध मार्गाने मुंबईशी कनेक्टेड आहे आणि सगळ्यात जवळचं आहे। रोरो सर्व्हिस असेल, कॅटामॅरॅन असेल, येणारी रेल्वे सर्व्हिस असेल, येणारं चोंडीचं रेल्वे स्टेशन असेल ज्याला अलिबाग रोड रेल्वे स्टेशन म्हणून मंजुरी मिळालेली आहे, येणारं विमानतळ असेल, विमानतळापासूनचं कनेक्टिव्हिटी असेल, ही अलिबागला येणार आहे आणि अलिबाग हे पर्यटनाचा हब बनतंय। आणि अलिबाग हेच रेवस करंजा किंवा रेवस रेड्डी महामार्गाचं प्रमुख एंट्री केंद्र बनतंय। इथूनच पुढे मांडव्यावरून साळाव, साळावरून काशीद आणि काशीदवरून पुढे दिवेआगरपर्यंत जेटी प्रकल्प उभे राहिलेत। त्यातला फक्त दिघी प्रकल्प पूर्ण झालाय, परंतु तोही आज अर्धवट आहे। परंतु कोकण किनाऱ्याचा जो भाग आहे, जो चिंचोटी खाडीतून जातो, जो हमरस्ता चिंचोटी खाडीतून जातो, तो आज बासनात गुंडाळलेला आहे। शिंदे सरकारने त्याचा विचार केलेला आहे। विधानसभेत त्याच्यावर चर्चा झाली, तुम्ही साक्षीदार आहात। लोकांना ते माहिती नाही। हे आठवणींबरोबर विकास हा ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव प्रमोद आत्माराम पाटील। मी मागील वर्षापासून 35 वर्ष वकिली करतो। माझं गाव वाघरण आहे। माझं गाव वैजाळी मतदारसंघात येतं। वैजाळी मतदारसंघ कोणाचं काही सांगायला गरज नाही तुम्हाला की त्या वैजाळी मतदारसंघामध्ये कोणाचं प्राबल्य आहे। साहेब सांगतील, 9चं इलेक्शन बंडखोरी झालेली काँग्रेसमध्ये, अधिकृत अंकसाहेब होते। आम्ही स्वतः काम केलं अलिबाग मुरुड विधानसभामध्ये। हर्षल होते, सागर होते, हे काय मोदी साहेब असतात। अंतुले साहेबांना अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये 27,195 मतं मिळाली होती आणि ज्यांनी बंडखोरी केली आमच्यासारख्या मित्रांनी, मग अपक्ष मिळाले त्यांना 17,230 मतं अपक्ष उमेदवाराला आणि अधिकृत उमेदवार AR अंतर्गत 145, फक्त 35 मतांनी आम्ही कमी होतो। हिंमत सोडली नाही। जेव्हा काउंटिंगला मी होतो, मी बाहेर आलो,
आमचं भेटलं वकील साहेब काय घाबरायचं त्या ईश्वराच्या मनातच नव्हतं की यार आमचं लोकसभा पाठवायचं मला पराभूत केलं परंतु मी 1,50,000च्या फरकाने पडेल असं वाटलं नव्हतं मी जेवलं वकील साहेब तुम्ही पण जेवा आणि आराम करा